बोला वकील साहेब, काय म्हणताय? तुमच्या वडिलांना जाऊन 15 दिवस झाले. तुमच्या बहिणीने स्वतःहून हक्क सोडपत्र द्यायला पाहिजे. कारण की तुमच्या वडिलांनी भरपूर संपत्ती सोडून गेलेत. तुमच्यावर बिझनेस लोन पण तेवढं आहे. नाही नाही वकील साहेब, मी तुमच्या मताशी सहमत नाहीये. एक तर नवीन कायदा आलेला आहे समान हक्काचा, आणि माझे आणि बहिणीचे प्रेमाचे संबंध आहेत, आणि मला वाटतंय की ती स्वतःहून मला हक्क सोडपत्र देईल. दादा, अरे वा, सर्वजण जमलेत. मला यायला उशीर नाही ना झाला? नाही नाही, बस तायडे ये. ओके. तुमच्या वडिलांनी जाण्याआधी मृत्यूपत्र तयार केलं नव्हतं. त्यामुळे कायद्याने संपत्तीचं समान वाटप व्हायला पाहिजे. ताई, तुमचं काय मत आहे? अर्थातच कायदा आहे ना, तर जे काय असेल ते प्रोसिजर करून घ्या, सह्या करून टाकू. ठीक आहे वकील साहेब, करून घ्या प्रोसिजर, काय असेल ते. थांबा थांबा वकील साहेब. हा माझा बाबाच्या बिझनेस लोन मधला हिस्सा. मी माझी जिम्मेदारी झटकणार नाहीये. नातं आणि व्यवहार वेगवेगळा असलेला बरा. बरोबर ना वकील साहेब? दादा, तुम्ही बसा, मी तुमच्या आवडीचे पोहे करून आणते. तर मित्रांनो, संपत्तीमध्ये जसा समान हक्क पाहिजे असतो, तसा जबाबदारीमध्ये सुद्धा समान हक्क पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा.